गावामध्ये आज सकाळी करणीचा एक प्रकार भानामतीचा प्रकार घडलेला आहे। यापूर्वी दोन प्रकार घडलेले होते। सुतार गल्लीमध्ये महादेव गोपाळा पाटील यांच्या शेडामध्ये ज्या ठिकाणी गाय बांधली जाते त्या ठिकाणी पत्र्याचे दरवाजे आहेत। पाठीमागचा पत्र्याचा दरवाजा फोडून आत प्रवेश करून त्या ठिकाणी गाईला काहीतरी विष सदृश्य काहीतरी वस्तू घालून गाय मारली। त्याचबरोबर भानामती करून गाय जिवंत होती, त्या गायीचा बळी घेतलेला आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्या गायीच्या बाजूला शेजारीच पत्रावळीमध्ये गुलाल लावलेला भात, पानाचे विडे असे 6 बिबे आणि त्या लिंबूमध्ये सुया केलेला प्रकार पुन्हा एकदा आमच्या गावामध्ये घडलेला आहे। यापूर्वी स्मशानभूमीमध्ये देखील असेच प्रकार 2-3 वेळा झालेले आहेत। मराठी शाळेच्या मैदानामध्ये सुद्धा असाच भानामतीचा प्रकार घडलेला होता। तसंच वडकश्वालमध्ये देखील असा प्रकार घडलेला होता। या परिसरामध्ये निगवे खालसा परिसरातील काही गावामध्ये हा प्रकार वारंवार सातत्यानं घडत आहे किंवा ही अंधश्रद्धा कोण करते याचा पोलिसांनी देखील कसून शोध घ्यावा आणि अंधश्रद्धा निर्मूलन पथकाच्या लोकांनी ही घटना बघून या ठिकाणी भेट द्यावी आणि माहिती घेऊन त्याचा शोध घ्यावा। आणि आज जे महादेव गोपाळा पाटील यांची जी गाय मेलेली आहे ती 3 महिन्याची गाभण होती। गायीची किंमत जवळजवळ 80-90 हजार रुपये आहे। त्यांचं 80-90 हजार रुपयेचं नुकसान झालेलं आहे। या मागच्या 2 महिन्यापूर्वी अशीच गाय मेलेली होती, तेव्हा त्यांना नुकसान भरपाई शासनाकडनं आणि तहसीलदारांच्याकडून आणि तसेच गोकुळ दूध संघाकडून किंवा आपल्या दूध संस्थेकडून त्यांना भरपाई त्याची मिळावी अशी मी आपणाला नम्र विनंती